नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदाच्या 158 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे महसूल सेवक कोतवाल। तर तालुका आपण बघूया, तर पाथर्डी याच्यासाठी 13 पदसंख्या राहणार आहे। संगमनेर येथे 16 पदसंख्या असणार आहे। तर श्रीरामपूर येथे 8 पदसंख्या असणार आहे। तर शेवगाव येथे 7 पदसंख्या असणार आहे। तर श्रीगोंदा येथे 20 पदसंख्या असणार आहे। तर राहता येथे 7 पदसंख्या असणार आहे। तर राहुरी येथे 12 पदसंख्या असणार आहे। तर पारनेर येथे 21 पदसंख्या असणार आहे। तर जामखेड येथे 6 पदसंख्या असणार आहे। तर नेवासा येथे 10 पदसंख्या असणार आहे। तर कोपरगाव येथे ही 10 पदसंख्या असणार आहे। तर अहिल्यानगर येथे 14 पदसंख्या असणार आहे। तर कर्जत येथे 14 पदसंख्या असणार आहे। तर अशा टोटल 158 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर याच्यासाठी लागणारी आता आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर याच्यासाठी 4थी उत्तीर्ण तसेच स्थानिक रहिवासी लागणार आहे। तर आता आपण वयाची अट पाहूया। तर 7 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्ष ही वयाची अट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे अहिल्यानगर राहणार आहे। तर आता याच्यासाठी लागणारी फी आपण पाहूया। तर खुला प्रवर्ग यांच्यासाठी 600 रुपये, तर मागासवर्गीय यांना 500 रुपये फी राहणार आहे। तर आता आपण महत्त्वाची तारीख पाहणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जुलै 2025 राहणार आहे। तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरती प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर जाहिरात ही nagar.gov.bharti.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक व समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत। प्रस्तुत पदाकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज विहित चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील। इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत। तर आता आपण टिप पाहणार आहोत। तर पहिले आहे की महसूल सेवक भरतीसाठी उमेदवाराचे वय दिनांक 7/7/25 रोजी 18 ते 40 वर्ष या वयोगटात असावे। दुसरे, अर्जदार यांनी सजेतील पदासाठी अर्ज सादर केला आहे त्याच सजातील अंतर्भूत असलेल्या गावामधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे। त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळी आवश्यक राहील। तिसरे, महसूल सेवक पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता 4थी पास इतकी असावी। चौथे, अर्जदार हा महसूल सेवक पदाची कर्तव्ये पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा। पाचवे, मागासवर्गीय उमेदवाराने पुरावा म्हणून सक्षम अधिका यांनी दिलेले जात प्रमाणपत्र छाननीवेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल। सहावे, अर्जदार व्यक्ती विरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नसावी अथवा उमेदवारास कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दंड अगर शिक्षा झालेली नसावी। याबाबत संबंधित पोलीस स्टेशनचा दाखला छाननीवेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल। सातवे, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक KOT 6073/300004/ल दिनांक 28/2/1974 नुसार महसूल सेवक महसूल म्हणून नेमणूक करताना इतर सर्व गोष्टी बरोबर असतील तरच त्या सजेतील पूर्वीच्या कोतवालाच्या वारसांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देण्यात येईल। तसेच कोतवालांच्या वारसा व्यतिरिक्त इतर 2 उमेदवारांचे अंतिम गुण सारखे असल्यास उमेदवारांना गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 13 जून 2018 मधील नमूद निकषांवर लावला जाईल। आठवे, महसूल सेवक पदासाठी नियुक्ती देण्याकामी उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळणे आवश्यक असेल। नववे, अर्जदार उमेदवारास वर नमूद केलेल्या पात्रतेसह लेखी किमान गुणवत्ता प्राप्त करावी लागेल। 10वे, उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणी कामी तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तसेच कागदपत्रे तपासणी अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। 11वे, उमेदवारांना लेखी परीक्षेला व कागदपत्रे पडताळणी कामी उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास खर्च दिला जाणार नाही। 12वे, उमेदवार अनुसूचित जाती जमाती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना व्यतिरिक्त असल्यास अशा उमेदवारांना उन्नत गटात मोडत नसलेबाबत सक्षम अधिकाऱ्याचे नॉन क्रिमिनल सन 25 व 26 पर्यंतचे वैध असलेले प्रमाणपत्र कागदपत्र छाननीचे वेळी जोडणे आवश्यक आहे। असे प्रमाणपत्र छाननी वेळी सादर न केल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारण्यास योग्य समजला जाईल।
13वे भरतीच्या नियमांमध्ये प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुधारित शासन निर्णय परिपत्रकानुसार बदल होऊ शकतो। 14वे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडे शासन निर्णय क्रमांक कोतवाल/2,023/प्र.102/E-10 दिनांक 2 जून 2025 अन्वये लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नमुना सादर करणे बंधनकारक राहील। 15वे अर्ज पूर्ण माहितीसह व अचूक भरावा। त्यात नमूद करण्यात आलेली सर्व माहिती खरी असणे बंधनकारक आहे। तर आता आपण निवडीसाठी कार्यपद्धत व अटी शर्ती पाहणार आहोत। तर पहिले आहे की लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील, अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही। दुसरे, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांचे जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरिता अंतिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल। ज्या उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती परीक्षा शुल्क कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल, अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात करण्यात येईल। जाहिरातीत नमूद केलेली संपूर्ण अर्हता, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती व मूळ कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते, अथवा अशा उमेदवारांना मागितलेले सामाजिक आणि किंवा समांतर आरक्षण अथवा प्रक्रिया शुल्क इत्यादी सारख्या सवलती नामंजूर करण्यात येतील, याची कृपया नोंद घ्यावी। तिसरे, उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्यास बाबतचे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील व उमेदवाराची पात्रता वैयक्तिक तपासणी अंतिम निश्चित करण्यात येईल। चौथे, उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक असल्यास बाबतचे संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील। पाचवे, कोणत्याही राजकीय पक्षाची संबंध न ठेवण्याबाबतचे ₹100च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे। 6वे, महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडे शासन निर्णय क्रमांक KOT 6030730004/L दिनांक 28/2/1974 नुसार महसूल सेवक महसूल म्हणून नेमणूक करताना इतर सर्व निकष समान असतील तर त्या सजेतील पूर्वीच्या कोतवालाच्या वारसांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देण्यात येईल। तसेच कोतवालांच्या वारसा व्यतिरिक्त इतर 2 उमेदवारांचे अंतिम गुण सारखे असल्यास उमेदवाराचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 13 जून 2018 मधील नमूद निकषांवर लावला जाईल। 7वे, उमेदवाराने अर्ज केलेले सजेतील गावातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे। 8वे, उमेदवार कोणत्याही एकाच सजेतील स्थानिक कायमचा रहिवासी असू शकतो, सबब उमेदवाराने अशाच एका सजेत अर्ज करावा। 9वे, प्रत्येक सजेत केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकीय निकषांनुसार आरक्षित करण्यात आलेले आहे। अर्ज करताना उमेदवाराने आरक्षण तपासूनच अर्ज करावा। 10वे, संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व उपविभागातील पदांसाठी एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येईल। 11वे, संपूर्ण भरती प्रक्रिया सजेनिहाय होणार असून कोणत्याही 2 सजेच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल। 12वे, महसूल सेवक हे पद वर्गीकृत नाहीत। 13वे, कोतवालांना क्षेत्रीय स्तरांवर काम करावे लागेल, त्यामुळे सदर पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, त्यामुळे त्यांना अपंगांसाठी आरक्षण लागू करण्यात आलेले नाही। 14वे, महसूल सेवक हे पद एका सजेत एकच असते, त्यामुळे हे एकाकी असल्याने त्यांनी प्रकल्पग्रस्त माजी सैनिक खेळाडू यांसारखी समांतर आरक्षणे लागू नाहीत। 15वे, जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक BCC 2064/1064/2011/16-ब दिनांक 12/12/2011 मधील तरतुदीनुसार याचिका क्रमांक 2136/2011 व अन्य याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 25/8/2011 रोजी दिलेल्या आदेशांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या SL
पी मधील आदेशांच्या अधीन राहून तात्पुरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल. 16वे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने दिनांक 29 जानेवारी 2004 पासून अंमलात आणलेला आहे. त्यानुसार उत्पन्न व प्रगत गटांचे तत्व विजा अ भज ब भज क भज ड विमा प्र व इमा व यांना लागू आहे. सदर प्रवर्गातील उमेदवारांकडे सन 25 व 26 पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलियर सक्षम अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियरचे तत्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व्यतिरिक्त इतर सर्व मागास प्रवर्गांना लागू राहील. 17वे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना महिला आरक्षणाचा लाभ हवा असेल तर त्यांनी तशी मागणी ऑनलाईन अर्जात करणे अनिवार्य आहे. शासन निर्णय महिला व क्रमांक 82/2001 म से आ 2000/प्रक 415/का2 दिनांक 25/5/2001 मधील तरतुदीनुसार महिलांसाठी आरक्षण राहील. 18वे महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक महिला 2023/प्रक 223/कार्या 2 दिनांक 4 मे 2023 अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावर तो निवडीकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता आपण ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पाहणार आहोत. तर प्रस्तुत पदाकरिता फक्त nagar.gov.bharti.org या अधिकृत संकेतस्थळावरूनच विहित पद्धतीने भरलेले ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदवलेले ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा किंवा अपूर्ण तसेच मोबाईल क्रमांक हा NCPR रजिस्टर्ड असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित उमेदवाराची राहील. तसेच ईमेल आयडी व मोबाईल संदेश वहनांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींना उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथर्डी भाग हे जबाबदार असणार नाही. सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती बाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. दुसरे पात्र उमेदवारांना वेब बेस्ड ऑनलाईन अर्ज nagar.gov.bharti.org या संकेतस्थळावर 8/7/25 ते 18/7/25 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. तिसरे उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे, हमीपत्रे, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रे इत्यादी बाबी अपलोड करणे अर्जदारास बंधनकारक राहील. तसेच ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण वगैरेचे पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा. चौथे, उमेदवाराची लेखी परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्व तपासणी व छाननीकरता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. पाचवे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना nagar.gov.bharti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 6वे, संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने प्रक्रिया शुल्क भरता येईल. नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड,
फोन पे द्वारे. 7वे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना उमेदवाराने स्वतःच्या अद्ययावत विहित नमुन्यातील पासपोर्ट साईज फोटो व सही स्कॅन करून nagar.gov.bharti.org संकेतस्थळावरील सूचनेनुसार विहित पद्धतीने अपलोड करणे आवश्यक आहे. 8वे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख व वेळेनंतर संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल. 9वे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेची रूपरेषा, वेळापत्रक, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतीत माहिती दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल. 10वे ज्या उमेदवारांनी यापूर्वी जरी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवा योजन कार्यालय, समाज कल्याण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे नावे नोंदवली आहेत अशा उमेदवारांनाही विहित नमुनी मुदतीत ऑनलाईन अर्ज करणे व परीक्षा शुल्क भरणे आवश्यक राहील. 11वे माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केलेले असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावे लागतील. 12वे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निर्धिसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 हा अधिनियम महाराष्ट्र शासनाने दिनांक 29 जानेवारी 2004 पासून अंमलात आणलेला आहे. त्यानुसार उत्पन्न व प्रगत गटाचे विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांना लागू राहील. 13वे महाराष्ट्र शासन व महसूल वन विभाग यांच्याकडे शासन निर्णय क्रमांक कोतवाल 2023 प्रक 102 ई 10 दिनांक 2 जून 2025 अन्वये लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा नमुना सादर करणे बंधनकारक राहील. 14वे ऑनलाईन अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे लेखी परीक्षेत कागदपत्र पडताळणीस बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असे नाही. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार विहित अर्हता धारण न करणारा आढळल्यास, खोटी माहिती पुरवल्यास, एखाद्या अर्जदाराने त्याचा निवडीसाठी निवड समितीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणलेला अथवा गैरप्रकाराचा अवलंब केल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. 15वी निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराच्या अर्जात दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आले तर त्या उमेदवाराची उमेदवारी नियुक्ती रद्द करण्यात येईल व शासनाची दिशाभूल केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 16वे अपात्र अर्जदारास स्वतंत्ररित्या कळवले जाणार नाही. 17वे परीक्षेस व कागदपत्र पडताळणीस बोलवलेल्या अर्जदारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. 18वे वरील अटी शर्ती नियमांव्यतिरिक्त शासनाने तसेच अध्यक्ष निवड समिती याने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व निर्णय लागू राहतील. तर आता आपण महत्त्वाची तारीख पाहणार आहोत. तर अर्ज ऑनलाईन पद्धत भरण्याची कालावधी ही 8/7/25 पासून ते 18/7/25 रात्री 23:59 पर्यंत राहणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ही 18/7/2025 ही राहणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.